नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूर आलाय। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खालपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याशी आपण बातचीत करूया। अभिजित, पुन्हा एकदा गोदावरीला पूर आलाय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। सध्या किती विसर्ग करण्यात येतोय आणि काय स्थिती आहे तिथे? आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता काही वेळापूर्वी गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। 6300 क्युसेक वेगाने आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडायला सुरुवात झाली आहे। मी या ठिकाणची आत्ताची तुम्हाला गोदा घाटावरची दृश्य दाखवतो। तासाभरापूर्वी दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या काहीसं खाली पर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी होतं, मात्र आता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जातोय आणि त्यामुळे जसं गंगापूर धरणातून पाणी सोडलं जात आहे तसं नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। आता दुपारी 2 वाजेनंतर जे 4300 क्युसेक वेगाने सोडलेलं पाणी होतं ते आता नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचायला सुरुवात झाली आणि त्यामुळे हळूहळू आता गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होती आणि परिणामी रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूर परिस्थिती वाढायला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि गंगापूर धरणात एकंदरीत अभिजित आता दुपारनंतर गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा देखील इशारा दिलेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूर आलाय। गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।